सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा आपला प्रभाव आणि वैभव वाढवणारा दिवस आहे. आज आर्थिक लाभ तुम्हाला होतील. एखादी मालमत्ता खरेदी विक्री करण्याचा तुम्ही विचार करत असाल तर त्या संदर्भातील सर्व कागदपत्र तुम्ही पडताळून पहा, अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते. नोकरीमध्ये देखील आजच्या दिवशी तुम्हाला यश मिळण्याची दाट चिन्ह आहेत. आज नोकरीमध्ये तुम्हाला बढती मिळू शकते, त्यामुळे तुम्ही आनंदी असाल. तुमच्या बोलण्यावरती थोडंसं नियंत्रण तुम्हाला ठेवावं लागेल. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा आपल्यासाठी अत्यंत फलदायी राहील. आज तुमच्या आईच्या आरोग्यामध्ये सुधारणा झाल्यानं तुम्हाला आनंद होईल. आज तुम्ही घर, जमीन, वाहन खरेदी करण्याची स्वप्न जर पाहत असाल तर ती नक्कीच पूर्ण होतील. आज तुमची उद्दिष्ट पूर्ण करण्यामध्ये तुम्ही व्यस्त राहाल. आज सकारात्मक विचारांमुळे कोणालाही मदत करण्यासाठी तुम्ही मागे पुढे पाहणार नाही. आज तुमच्या कौटुंबिक जीवनामध्ये काही सकारात्मक बदलही होतील. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची उपासना करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज आपलं व्यक्तिमत्व सुधारेल. तुमच्या आनंदी व्यक्तिमत्वामुळे अनेक जण तुमच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करतील. मात्र आज व्यवसायामध्ये नुकसान झाल्यानं तुम्ही थोडेसे काळजीमध्ये असाल. भविष्यातील प्लॅन बनवण्यामध्ये तुम्ही आज थोडे व्यस्त राहाल, मात्र तुमच्या योजनांमध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. आज तुम्ही अधिक काम केल्यानं तुमचं कौतुक होईल. कौटुंबिक जीवनातील लोक आज खुश राहतील. आज आपण आपल्या मुलाच्या नोकरीशी संबंधित एखादी चांगली बातमी ऐकू शकता. आज संध्याकाळी आपण एखाद्या नातेवाईकाच्या घरी त्यांना भेटायला जाऊ शकता. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची उपासना करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला उत्साही वाटेल, त्यामुळे तुमची सर्व कामं अतिशय आनंदामध्ये तुम्ही पूर्ण कराल. अनेक दिवसांपासून तुमची रखडलेली कामं सुद्धा आज तुम्ही पूर्ण करून संपवण्याचा प्रयत्न कराल. तुमच्या करिअरमध्ये आज प्रगती होईल. मात्र कायदेशीर किंवा सरकारी काम तुम्हाला वेळेतच पूर्ण करावं लागेल, अन्यथा भविष्यामध्ये त्याचा तुम्हाला फटका बसू शकतो हे लक्षात ठेवा. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीशी तुमचा वाद झाला असेल तर तो लगेचच गोड बोलून मिटवून घ्या, नाहीतर त्यांच्या रागाचं रूपांतर एखाद्या मोठ्या भांडणामध्ये होऊ शकतं. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी सामान्य राहील. आज जर तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी एखादी व्यक्ती, बँक, संस्था जर कोणाकडनं तुम्हाला कर्ज घ्यावं लागलं तर ते तुम्हाला अगदी सहज मिळेल. यामुळे तुमच्या व्यवसायातील आर्थिक समस्या देखील दूर होतील. परंतु आज जर आपण आपल्या भावाचा सल्ला घेतला तर व्यवसायातील समस्या सोडवण्यामध्ये तुम्हाला त्यांची मदत होईल. तुमच्या मुलांच्या लग्नातील अडथळे आज दूर होतील. विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल. आज संध्याकाळी आपण आपल्या कुटुंबातील सदस्यांसह फिरायला जाण्याचा प्लॅन आखू शकता. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तांब्याच्या भांड्यातनं भगवान शंकरांना जल अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा आपल्यासाठी नक्कीच फलदायी ठरेल. प्रेमजीवनामध्ये असणाऱ्या लोकांना आपल्या जोडीदारासोबत बोलताना थोडासा विचार करून गोड बोलावं लागेल, अन्यथा एखादं मोठं भांडण होऊ शकतं आणि कायदेशीर प्रकरण देखील तुमच्या बाबतीत घडू शकतं. आज आपल्याला आपल्या आई वडील नातेवाईकांकडनं पैसे घेणं टाळावं लागेल, अन्यथा ते परतफेड करणं तुमच्यासाठी कठीण होईल. आज विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यासाठी शिक्षकांकडनं गायडन्स मिळेल. सरकारी नोकरीशी संबंधित लोकांना आज एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल. आज नशीब
65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायत्री चालीसाचं पठण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की तुमचं कौटुंबिक वातावरण आज आनंदी असेल. आज आपण आपल्या भावंडांसमवेत दिवसातला अधिक वेळ घालवू शकाल. त्यांच्याशी तुमच्या मनातील काही गोष्टी बोलून तुम्ही सल्ला घ्याल. यामुळे तुमच्या मनावरचं ओझं हे थोडंसं कमी होईल. पालकांचा आशीर्वाद घेऊन आज एखादं काम जर तुम्ही केलं तर तुम्हाला त्याचा फायदा होईल. व्यवसायामध्ये नफ्यासाठी देखील तुम्हाला काही संधी सापडतील, परंतु त्यांना तुम्हाला ओळखावं लागेल. परदेशामध्ये राहणाऱ्या कुटुंबातील सदस्याकडनं एखादी चांगली बातमी तुम्हाला मिळेल. विद्यार्थ्यांना आज शिक्षणामध्ये येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी त्यांच्या वरिष्ठ सहकाऱ्यांची आवश्यकता भासेल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज ब्राह्मणाला दान द्या. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज आपल्यासाठी आर्थिक खर्च वाढेल. आज तुमचा घरगुती खर्च अचानक वाढेल, ज्यामुळे तुम्ही थोडेसे चिंताग्रस्त व्हाल. मात्र व्यवसायातील भरघोस नफ्यामुळे तुम्हाला एक प्रकारची मानसिक शांतता मिळेल. खाजगी नोकरीशी संबंधित लोकांना नवीन नोकरीची चांगली ऑफर मिळाल्याने त्यांना आनंद होईल. आपल्याला डोळ्यांशी संबंधित एखादी समस्या असल्यास वैद्यकीय सल्ला घ्या. प्रेमजीवन जगणारी जोडपी आज आपल्या जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाऊ शकतात. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी पार्वती किंवा उमा पार्वतीची पूजा करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्या कारकिर्दीच्या बाबतीमध्ये खूप चांगला असणार आहे. आज तुमचे वरिष्ठ सहकारी तुमच्याकडे एखादं काम सोपवू शकतात, ज्यात तुम्हाला कठोर परिश्रम हे करावे लागतील. मात्र तुमच्या कठोर परिश्रमांनी तुम्ही हे काम संध्याकाळपर्यंत पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल, ज्यामुळे वरिष्ठांकडनं तुमचं कौतुक होईल. जर आज आपण एखाद्या नवीन नोकरीमध्ये रुजू झाला असाल तर ते तुमच्यासाठी फायदेशीर राहील. आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यात बिघाड झाल्यानं आज आपल्याला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो, ज्यामध्ये आपले पैसे खर्च होतील. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शनिदेवाला तेल अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी फलदायी ठरेल. आज आपण आपल्या जोडीदारासोबत एकांतामध्ये थोडासा वेळ घालवाल. जोडीदारासोबत तुम्ही भविष्यातील प्लॅन्सवरती देखील चर्चा करू शकता. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांकडनं सरप्राईजची अपेक्षा करू शकाल. भागीदारीमध्ये व्यवसाय करणाऱ्या लोकांना आज चांगले आर्थिक लाभ मिळाल्यानं त्यांची स्थिती बळकट होईल. लहान व्यापाऱ्यांनी आज एखाद्यांच्या गैरसमजाखाली येऊन पैशांचा व्यवहार करू नये, अन्यथा तुम्हाला नंतर पश्चाताप होऊ शकतो. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कपाळी पांढऱ्या चंदनाचा टिळा लावा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज आपलं आरोग्य बिघडू शकतं, त्यामुळे तुमच्या खाण्यापिण्यावरती ताबा ठेवा. आज अधिक मसालेदार किंवा तळलेले अन्नपदार्थ खाणं टाळा, अन्यथा तुम्हाला पोटाशी संबंधित समस्यांचा त्रास होऊ शकतो. मात्र जास्त त्रास जाणवल्यास तुम्हाला वैद्यकीय सल्ला अवश्य घ्यावा लागेल, अन्यथा भविष्यामध्ये छोट्या आजाराचं रूपांतर मोठ्या आजारात होऊ शकतं. आज आपण व्यवसायामध्ये आनंदी असाल, कारण आपल्याला अचानक पडलेले किंवा रखडलेले पैसे तुमचे पुन्हा परत मिळतील, जेणेकरून तुम्हाला कुटुंबातील सदस्यांची महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यामध्ये त्याची मदत होईल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला दुर्वा वाहा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज आपला दिवस हा आध्यात्मिक कामांमध्ये जाईल. आजच्या दिवशी तुम्ही गरिबांना दान कराल. गरजूंची सेवा करण्यामध्ये तुम्ही तुमचा दिवस घालवाल. यामुळे तुम्हाला एक प्रकारची मानसिक शांतता मिळेल आणि आनंद होईल. मुलांच्या शिक्षणाशी संबंधित एखादी महत्त्वाची बातमी तुम्हाला आज समजू शकते. आज नशीब 63% आपल्या बाजूने राहील. तुम्ही दररोज रात्री शेवटची शिल्लक भाकरी काळ्या कुत्र्याला खाऊ घाला. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.